इकडे शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट मिळाल्याची माहिती मिळते आहे। जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणामध्ये ईओडब्ल्यू कडून कोर्टामध्ये सी समरी रिपोर्ट सादर करण्यात आला। गैरसमजामधून मुंबई महानगरपालिकेने गुन्हा दाखल केल्याचं मुंबई पोलिसांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे रवींद्र वायकर यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आल्याची माहिती मिळते। दरम्यान रवींद्र वायकर, त्यांच्या पत्नी मनीषा आणि त्यांचे भागीदार आसू नेहलानी, राज लालचंदानी, प्रितपाल बिंद्रा आणि आर्किटेक्ट अरुण दुबे यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय। आणि आता थेट जाऊयात हिंगोलीमध्ये। हिंगोलीच्या वेशीवरती सध्या मनोज जरांगे पोहोचलेले आहेत। आजपासून हिंगोलीपासून त्यांच्या शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे आणि मनोज जरांगे यांचं आता जोरदार स्वागत हिंगोली जिल्ह्याच्या वेशीवरती केलं जात आहे। शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत आणि जेसीबी मधून फुलांची उधळण करून मनोज जरांगे यांचं स्वागत केलं जात आहे। आजपासून 13 तारखेपर्यंत ही शांतता रॅली सुरू राहणार आहे। आज पहिल्या दिवशी हिंगोली जिल्ह्यामध्ये ही शांतता रॅली सुरू होणार आहे। त्यानंतर मराठवाड्यातल्या अनेक भागामध्ये ही शांतता रॅली जाईल आणि या मराठवाडा दौऱ्याची सुरुवात होते हिंगोलीमधून आणि हिंगोलीमधला हा सगळ्या कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व असा उत्साह आपण बघतोय। रोडवरतीच ज्या ठिकाणी हिंगोली जिल्ह्याची हद्द आहे त्यावरून त्या ठिकाणी सध्या जेसीबीच्या सहाय्याने मनोज जरांगे यांच्या गाडीवरती पुष्पवृष्टी केली जाते। त्यांचं जोरदार स्वागत केलं जात आहे। ठीक आहे, जिल्हा परिषद जा मग मनोज जरांगे यांची आजपासून शांतता यात्रा सुरू होतीये। हिंगोली जिल्ह्यापासून या यात्रेला सुरुवात होईल। मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये 13 तारखेपर्यंत ही शांतता रॅली सुरू राहणार आहे। कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। कृष्णा, आता हिंगोली जिल्ह्याच्या वेशीवरती मनोज जरांगे यांचं स्वागत झालेलं आहे। किती वाजता ते पोहोचतील घटनास्थळी आणि पुढची जी शांतता रॅली आहे तिचं स्वरूप कसं असेल? शांतता रॅलीला पोहोचायला साधारण अजून 1 तास लागेल। 24 किलोमीटर अंतर अजून पार करायचं आहे। त्याआधीच या ठिकाणी त्यांचा सत्कार केला जातो आहे। जेसीबीनं फुलं उधळून त्यांचा या ठिकाणी सत्कार केला जातो आहे आणि मोठी एक शांतता रॅली या ठिकाणी काढण्यात येणार आहे। आजपासून 13 तारखेपर्यंत मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही रॅली काढण्यात येणार आहे। मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली असं या रॅलीला नाव देण्यात आलेलं आहे आणि काही वेळातच ते या ठिकाणी हिंगोलीला पोहोचतील आणि आजची पहिली मराठवाड्यातली रॅली या ठिकाणी ते काढणार आहेत। मात्र तत्पूर्वीच त्यांचं मोठ्या उत्साहामध्ये ठिकठिकाणी स्वागत केलं जात आहे। कृष्णा, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। मनोज जरांगे यांचं हिंगोलीच्या वेशीवरती हे जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे। जेसीबी मधून फुलांची उधळण करण्यात आली आणि त्यानंतर त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं। दुसरीकडे आपण बघतोय जेसीबीच्या सहाय्याने एक मोठा भव्य असा हार तयार ठेवण्यात आलेला आहे मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी। आज रस्त्यावरती ठिकठिकाणी त्यांचं अशा पद्धतीने स्वागत होतंय। ज्या ठिकाणावरून ही शांतता रॅली सुरू होणार आहे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अजून 20 किलोमीटर अंतर बाकी आहे। साधारणतः अर्धा ते पाऊण तासामध्ये मनोज जरांगे हिंगोलीमध्ये पोहोचतील आणि त्यानंतर या रॅलीला सुरुवात होणार आहे। 13 तारखेपर्यंत ही शांतता रॅली सुरू राहणार आहे आणि त्या 13 तारखेनंतर राज्यामध्ये होणाऱ्या आगामी निवडणुकांच्या संदर्भामध्ये काय नेमका निर्णय घ्यायचा याची घोषणा मनोज जरांगे करणार आहे। त्यामुळे पुढचे 3 ते 4 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत। 13 तारखेपर्यंत मराठवाड्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये विविध गावांमध्ये ही शांतता रॅली निघणार आहे आणि याचं नेतृत्व मनोज जरांगे करणार आहे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.